बिलाडी धरणाची उंची वाढवण्यापूर्वी खामगावचे पुनर्वसन करा. आमदार आमशा पाडवींचा प्रशासनाला इशारा. धरणासाठी निधी वाढू शकतो तर गावकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी टाळाटाळ का? नंदुरबार जिल्ह्यातील बिलाडी लघु पाटबंधारे प्रकल्पांतर्गत धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला खामगाव ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. धरणाची उंची वाढल्यास खामगाव गाव बुडीत क्षेत्रात जाण्याची शक्यता असल्याने धरणाची उंची वाढवण्यापूर्वी गावाचे तातडीने पुनर्वसन करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या मागणी संदर्भात जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी आणि आमदार आमशा पाडवी यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, पाटबंधारे विभागाचे अभियंता राहुल पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार आमशा पाडवी यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावत धरणासाठी निधी वाढू शकतो तर गावकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी टाळाटाळ का असा सवाल केला. हे धरण 2008 मध्ये 25 कोटी रुपयांच्या निधीने मंजूर झाले होते. मात्र काम रखडल्याने आता प्रकल्पाचा निधी 113 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. त्यामुळे धरणासाठी निधी वाढवता येतो तर गावकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी निधीची अडचण का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गावकऱ्यांचा धरण बांधण्याला विरोध नाही, मात्र ठरलेल्या जागेवर तातडीने पुनर्वसन झाले पाहिजे. एकतर धरणाचे काम थांबवा, अन्यथा गावकऱ्यांचे तातडीने पुनर्वसन करा, अशी ठाम भूमिका आमदार पाडवी यांनी मांडली. प्रशासनाने वरिष्ठ स्तरावर बैठक घेऊन लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. या बैठकीला सरपंच राजेश वसावे, बापू ठाकरे, राजू नहरे, सनी पाटील, प्रवीण सावडे, प्रशांत नहरे, संजू नंदन, जयवंत माळी, संजू वळवी, भास्कर पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने खामगाव ग्रामस्थ उपस्थित होते. काही दिवसापूर्वीच ग्रामस्थांनी भर पावसात मोर्चा काढून पुनर्वसनाची मागणी केली होती. त्यामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या खामगावच्या पुनर्वसन प्रश्नाला आता शासन दरबारी गती मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पहिली गोष्ट तर डेलीचा जो विषय होता त्या लोकांना काय कळवलं गेलं नाही म्हणून ते लोक काय आले नाही. त्याच्या लागेल दुसरी मीटिंग घेणार आहे. त्याने जेव्हा 2008 पासून बिलाडीचा जो विषय होता का त्यांना पुनर्वसन करून देऊ आणि धरण बनवू. त्याने आता जेव्हा आज मीटिंग घेतली तेव्हा आज कळलं आम्हाला का ते धरणाची उंची कमी केली आणि जे पुनर्वसन होणार होतं ते नाही होणार असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी इथे सरपंच साहेब, पोलीस पाटील आणि त्यांच्या गावकरी सगळे हजर आहेत. त्यांच्यासमोर अशी चर्चा झाली का जे यांना 14 हेक्टर जमीन दिली आहे त्या जमिनीवर यांना पुनर्वसन करून द्या आणि तेव्हा ते काम सुरू करा असं चर्चा झाली आहे. शासनाच्या ते अधिकारी आहेत त्यांचं म्हणणं असं आहे का ते धरण तेव्हा एवढी किंमत वाढत होती आणि धरणाची रक्कम होती ते 25 कोटी होती आणि म्हणून आम्ही तेव्हा नंतर निर्णय केला. पण तो निर्णय केव्हा 16मध्ये 2008मध्ये तुम्ही त्यांना जागा भूमिपूजन करून दिली. नंतर 2016मध्ये सांगता का तो निर्णय बदलला ना, उंची कमी केली म्हणून पुनर्वसन करता आले. उंच कमी केली धरणाची, पण धरणाची किंमत वाढली. 25 कोटीच्या धरण 112 कोटी 13 कोटीवर आला. तर मी त्याच्यावरच बोललो, जेव्हा तुम्ही 113 कोटीचं धरण बनवू शकता आणि आमच्या आदिवासी समाजाच्या ते पुनर्वसित आहे त्यांना तुम्ही ते जे 14 हेक्टर जमीन सरकारी जमीन आहे ते त्यांना देऊ शकत नाही. म्हणजे ते द्या तेव्हा धरण पूर्ण करा. तुम्ही पुनर्वसनाची कुठे मागणी केली जमिनीची? तुम्ही जमीन पहिले दिली होती, मागणीची काय गरज नाही. 2008मध्ये या त्यांच्या मतदारसंघामध्ये श्रीदादाकडे येतो तर ते सुद्धा उद्घाटनाला आहे. शरददादा आमदार होते त्या टायमाला, तर त्यांनी सुद्धा उद्घाटन केले, गावकरी उद्घाटन झालं आहे. त्या धरण आता जागा मागायची गोष्ट नाही ना, पण आता त्यांचं असं म्हणणं आहे का ते किंमत वाढली म्हणून एवढा खर्च 25 कोटीचं धरण आहे आणि त्याच्यावर एवढं खर्च आम्ही देऊ शकत नाही. पण आज त्या धरणाची किंमत 113 कोटी झाले. मग 113 कोटी त्याच्यावर तुम्ही 25 कोटीच्या धरणावर 113 कोटी खर्च करू शकता. आणि ज्या आमचे जे समाज तिथे राहतो, आदिवासी समाज, ते पाणीमध्ये बुडेल त्याला तिथे बुडू देणार का? एक तर तुम्ही ते रद्द करा, नाही तर आमचं जे पुनर्वसन जो जागा दिली आहे ते जागा दिली, धरण करा, आमची काही तक्रार. बघा, शेवटी हा क्षेत्र आदिवासी समाज 100% आहे तिथे आणि त्यांना जे जमीन दिली आहे, मी जरी सरकारमध्ये आहे पण जे जमीन दिली ते त्यांना द्यायला पाहिजे, पुनर्वसन करून द्यायला पाहिजे. विषय संपून जातो. धरणाला त्यांच्या विरुद्ध नाही, त्या गावकरीचं धरण बांधा, पण आम्हाला जे जमीन दिली तिथे आम्हाला हे करून द्या, एवढं द्या. म्हणून आज
ते सांगितलं गेलं का आम्ही शासनाकडे ते प्रस्ताव पाठवू आणि ते करून घेऊ. तर बघू पुढे पाठपुरावा मी करेल त्यांना.